हरि ओम। पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मालाकमण्डलधर पद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरू त्रिशूले यस्य तस्य ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमात्रिवरम्भुजषड्युक्तम्। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका। 60 वर्षे वांझेशी एक कन्या पुत्र झाली परियेसा। अपस्तंभ शाखेचे ब्राह्मण एक परियेसे। शौनक गोत्री प्रवरेशे नाम तयाचे सोमनाथ। गंगा नामे तयाची पत्नी पतिव्रता शिरोमणी। वेदशास्त्र जाण सगुणी असती झाली उभयता। वर्षे झाली 60 तियेसी पुत्र नाही तिचे कुशी। वांझ म्हणून ख्याती ऐसी होती त्या गाणगापुरी। पती सेवा निरंतरी करीतसे भक्ती पुरस्सरी। नित्यनेम करी नारी गुरुदर्शन देत येतासे। निरांजन प्रति दिवशी आणोनी करी श्री गुरुसी। येणे परी बहुत दिवशी वर्तत होती परियेसा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। स्वामींच्या लीला चाललेल्या आहेत। सिद्ध नामधारकाला सगळं सांगतायत। शाब्दिक ज्ञानापेक्षा अनुभवजन्य ज्ञान अधिक महत्त्वाचं आणि महान असतं। यासाठी थोरा मोठ्यांच्या सांगण्यानुसार वागावं असे संकेत आहेत। कर्मांपासून ज्ञानोत्पत्ती होणं आवश्यक आहे। ज्ञानापासून अमृतमोक्षाचा लाभ होतो। आपल्या आर्य संस्कृतीची श्रुती स्मृती पुराण ही धर्माचे मूलाधार आहे। उचित धर्माचं पालन प्रयत्नपूर्वक केल्याशिवाय ज्ञान आणि भक्ती दृढ होत नाही। लौकिक व पारलौकिक असे सनातन वैदिक धर्माचं स्वरूप आहे। काम्य कर्म ऐच्छिक असतात, परंतु नित्य नैमित्तिक कर्म ही अनासक्त असावीत। प्रमादानी किंवा अनवधानपणे नित्य नैमित्तिक कर्माचा लोप झाल्यास प्रायश्चित्ता वाचून सिद्धी होत नाही। मात्र पश्चात्तापाने अनुतापाने मात्र तात्काळ शुद्धी होत असते। कर्माचरण श्रद्धा भक्ती युक्त असावं। विशेष कटाक्षाने करावं। वेदाध्ययन पठण शास्त्राभ्यास अध्यापन शिष्यांना विद्या ज्ञान देणं ही ब्राह्मणांची कर्म आहेत। विवेक आचरणवान जीवानी प्रतिदिनी कर्माचरण केलं पाहिजे। यांनी मनुष्यशुद्धी होते। अशा प्रकाराने हे सगळं कर्म आत्तापर्यंत मागच्या कालच्या दिवसामध्ये सांगितलेलं आहे। आणि म्हणूनच पंचदशीकर म्हणतात वैराग्याचा हेतू सांगताना दोषदृष्टी निर्माण झाली पाहिजे। त्याचा अर्थ काय?
संसारामध्ये दोष काय आहेत हे समजलं पाहिजे. यासाठी दोषदृष्टी उत्पन्न झाली की हे मला नको आहे हे मनाला पटतं आणि त्यापासून निवृत्ती उत्पन्न होते. विष असलेलं अन्न कोणी खाईल का? हे समजलं की टाकून देणार. तसं संसारामध्ये सुख नाही, टिकणारा एकही विषय नाही. हा जर विचार आणि हा जो दोष समजला तर मनामध्ये आला तर ते सुख नकोय का, ते टिकाऊ नाही असं वाटू लागतं. यासाठी स्वामींनी भक्तिमार्ग सांगितला आहे. संसारातील दोष कोणता, यावर मार्ग कसा काढावा याची उदाहरणं देऊन पुढील गोष्टी सिद्ध नामधारकाला सांगतायत. प्रत्येक घटनेमागे एक भक्तीचं तत्व आणि विचार त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो, हे त्या ठिकाणी लक्षात येईल. ज्ञानकांड कर्मकांड हा विषय सांगून झाले. भक्तीचा विचार आता त्या ठिकाणी सुरू आहे. भगवान दत्तात्रय अज्ञानी जीवाला ज्ञान देऊन मुक्त करतायत. त्यांना जीवाचं कल्याण करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे. परंतु सर्वजण समान भूमिकेवरती नसतात. यासाठी श्रद्धा, भक्ती, सेवाभाव ही खरी शिष्याच्या जवळची साधन आहे. सर्वजण ही साधनं करतात, पण सगळ्यांना सारखं फळ का मिळत नाही अशी शंका निर्माण होते. कारण आहे सगळ्यांचे भाव सारखे नाहीत. सगळ्यांच्या पाठीमागे भक्ती कर्माची हेतू शुद्ध आहे नाही आणि याच्यामुळे विपरीत फळ मात्र येतं. साधन एकच सगळ्यांनी केलं तरी. बरं, प्रत्येकाचं प्रारब्ध कर्म वेगळं आहे, ते एक आहे असं नाही आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी त्याला अनुकूलता येण्यासाठी त्याला साधन हे करायचं आहे, पण त्याला अनुकूलता फळ मिळणं हे मात्र त्याच्या पाठीमागे सगळ्या इतर गोष्टी आहेत अवलंबून. आणि म्हणूनच भगवंत गीतेमध्ये सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू फळाची अपेक्षा करू नको. याचं कारणच हे आहे, कारण कर्मफळ हे आपल्या हातातलं नसतं. आणि यासाठी या ठिकाणी त्यांनी मार्ग दाखवलेले. आता त्या अनुसरून जीवानी जर त्याचं मार्गक्रमणा केली तर त्याला त्या ठिकाणी यश निश्चित आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. मोक्षाची इच्छा मनात उत्पन्न होणं म्हणजे दुःखाची निवृत्ती कायमची झाली हे पाहिलं पाहिजे. परब्रह्माचा साक्षात्कार झाला पाहिजे. फक्त भक्तियोगाच्या द्वाराने साक्षात्कार पाहतो, तपस्या पाहत नाही व पण मात्र त्याच्या हातून कर्माचरण नाही, भक्तीही नाही अशी दिशाहीन स्थिती जीवाच्या ठिकाणी असते. जनाबाईला नामदेवरायाला भेटलेला पांडुरंग मलाही भेटावा असं वाटतं, पण त्यांनी केलेली भक्ती, त्याची शक्ती हे मात्र आमच्याजवळ नाही आहे. श्रद्धा तशी आमच्याजवळ नाही. या चरित्रात भक्तियोग हा सुंदर चरित्र घटना लिहिलेल्या आहेत. भास्करांनी शिधा थोडाच आणला, 4000 माणसं जेवून गेली, समाराधना झाली. भास्करांनी गुरु आज्ञेचं पालन केलं. लोक काय म्हणतील इकडे लक्ष दिलं नाही. प्रत्यक्ष अनुभव वेगळा आला. अन्नाला सुद्धा एक अवीट गोडी होती. द्रौपदीची थाळी आहे, महाभारतातला प्रसंग आहे. ब्राह्मणांना वर देऊन परत पाठवलंय भगवंतानी.
परमेश्वर कृपाप्रसादाने सकलार्थयुक्त झाला आणि संसार भ्रमातून मुक्त होऊन सायुज्य मुक्ती मिळून कृतकृत्य आणि धन्य झाला, जीवनमुक्त झाला, कीर्तिमान झाला. हे त्याच्या दृढभक्तीचं फळ आहे. कोणी चेष्टा केली, थट्टा केली, मन दुखवलं गेलेलं नाही आहे. दृढभक्ती होतीये. भगवंताला भक्ताची उपेक्षा सहन होत नाही. म्हणून सगुण उपासनेने अनुग्रह देऊन विषयी मन सगुण ब्रह्म स्वरूपामध्ये निरुपाधिक ब्रह्मकल्पना निर्माण करणं आणि नंतर साधकाला निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार घडवून देणं असा गुरुचरित्राचा भक्तियोग आहे. दृढभक्तीने भास्कर जीवनमुक्त झाला. सृष्टीची उत्पत्ती स्थल लय ही सगळी परमेश्वराची लीला आहे आणि म्हणून या ठिकाणी सांगतायत ते. एका पाठोपाठ एक विषय घ्यायचं कारण काय? कर्माचरणाने मन बुद्धी चित्त शुद्ध झालं पाहिजे. हा खरा मूळ हेतू आहे त्या पाठीमागे. मग भक्ती त्या ठिकाणी येते. साधक जीवनमुक्त व कृतार्थ होतो. जीवाची श्रद्धा भक्ती ध्यानयोग या शुद्ध अंतःकरण झाल्यानंतर ध्यानाकरता भक्तियोगही आहे. भक्तियोग ज्ञानयोगाला सहाय्यक आहे. चित्त शुद्धकारक आहे. पूर्वयुगात सद्गतीदायक सार सर्वस्व आणि उभयस्त्र सद्गतीदायक असं कर्माचरण होतं. सत्कर्माचरणाद्वारे लोक कृतार्थ होत. भक्तीद्वारा मुक्त होत असत. भक्तियोग सर्वश्रेष्ठ आणि उत्तम आहे. तो सर्व साधनांचं मूळ कारण आहे. कारण कर्म जाणणारा साधक जर भक्तिहीन असेल, श्रद्धाहीन असेल तर कर्मानुष्ठान व्यर्थ जातं. हा बोध घेतला गेला पाहिजे. यासाठी भक्तियोग सांगण्यास सुरुवात केली. भक्तीमध्ये एक विशेष आचरणाचा भाग आहे. ते झाल्याशिवाय सुलभतेने परमेश्वर प्रसन्न होत नाही. प्रथम शक्यतो असंग राहून निष्कामपणे भगवंताच्या उद्देशाने स्वाश्रम उचित कर्मानुष्ठान करणं, महात्म्यांची सेवा करणं, धर्मशास्त्रावर श्रद्धा ठेवणं, महात्म्यांची कृपा संपादन करणं, त्यानंतर धर्म श्रद्धा भगवत कृपा श्रवण, भगवंताचं जवळ प्रेम निर्माण करणं हेच त्या ठिकाणचं आवश्यक गोष्ट आहे हे लक्षात येईल. आणि म्हणूनच विवेक ज्ञान दृढभक्तिभाव भगवत तत्व ज्ञानाचा अभ्यास करणं यांनी भगवंताची कृपा संपादित होते. श्रद्धाळू सात्विक भक्त भगवंताला प्रिय असतो. लोहचुंबक ज्याप्रमाणे लोखंडाला धरून ठेवतो त्याप्रमाणे क्रियाशक्ती ज्याप्रमाणे चुंबकाला धरून ठेवते त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी क्रियासंबंध बुद्धी इंद्रियद्वारा येतो आणि मेधाशक्ती ही बुद्धी सामर्थ्याने प्रभावित होते आणि भक्तिमान मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. हेच गुरुचरित्रातल्या भक्ती तत्वाचं ज्ञान आहे. हे भक्ती तत्व आहे. सगुण भक्ती करीत म्हणजे कर्माचरण करीत भक्तियोग साधायचा आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सिद्ध सांगतायत नामधारकाला. नामधारक रमून गेलेला आहे. गाणगापुरामध्ये एक गंगा नावाची स्त्री राहतीये. 60 वर्षांची म्हातारी वंद्या पदर पसरी. ती सांगते रोज ती दर्शनाला येते. वैशिष्ट्य आहे. स्वामी मठामध्ये असले
की गावातल्या स्त्रिया, सुवासिनी स्त्रिया ह्या तिथे जात असत पूर्वीच्या काळामध्ये. आजही काही घरात हे चालू आहे अजूनही. अंघोळ झाली महिलांची की लागालाग न करता हातात निरांजनाच्या वाती घ्यायच्या आणि एक वात निरांजनाची कधी लावत नाहीत तिकडे. भागवतातही त्याचा संदर्भ आलेला आहे. देवाची पूजा कशी करावी, निरांजन कसं लावावं, इथपासून सगळा विषय भागवताने सुस्पष्ट केलेला आहे. 2 वातींची जोडच त्या ठिकाणी घेतली होती आणि ती त्यांनी स्वामी ज्या झरोक्यात बसलेले असायचे तिथे त्या ओवाळायच्या, तिथे त्या ठेवायच्या आणि निघून जायच्या. काही बोलणं नाही, पाहणं नाही, करणं नाही. ही काय वैशिष्ट्यता होती बघा. दररोज मठात येत आहे भक्तिभावाने गुरूंचं निरांजन म्हणजे ज्योत लावून पूजन, एवढंच पूजन. फापट पसारा काही नाही आहे. कुठला वेद नाही, कुठला मंत्र नाही, काही नाही. अगदी श्रद्धायुक्त अंतःकरणाने गुरूंना ओवाळल्यासारखं करायचं आणि तिथे ज्योत ठेवायची आणि निघून जायचं. असं अनेक दिवस चाललेलं आहे. आणि म्हणून यासाठी एक आमचं सांगणं एवढंच आहे, नियम थोडा करा, साध्यातला साधा करा, पण तो कायम टिकेल असा करा. उगीच सगळे नियम करतायत, सगळे जप चाललेत, काय एक 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 जण करत असतात कोणास ठाऊक. परंतु किती गोष्टी करायच्या, कशा करायच्या, ही उदाहरणं का सांगतायत, सिद्ध हे उदाहरणं का सांगतायत, कशी भक्ती केली पहा जरा, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. आम्ही भक्तीचं स्वरूप, आमचं प्रेमाचं स्वरूप, भगवत विषयी प्रेमाचं स्वरूप कसं ठेवावं. माझं काही चुकतंय का, माझं काही होतंय का नाही, अगदी सुचिरभूत प्रांजलपणे करावं. मुद्दामून कोणतीही धर्मशास्त्र विरुद्ध गोष्ट करायला जाऊ नये. आपल्याला कळलं नाही तिथे थांबा, पण जे कळलंय ते प्रामाणिकपणे आणि प्रेमाने युक्त, भक्तिभावयुक्त करायचं आहे. हा त्या पाठीमागचा महत्त्वाचा बोध आहे बरं. आणि म्हणून ती करते एवढंच की गुरु महाराज आले, दिसले, तिथून दर्शन घ्यायचं स्वामींचं, बोलायचं नाही, चालायचं नाही. स्वामी नुसतं बघायचंय, तेही बोलायचंय. शुद्ध आणि पवित्रपणे, सात्विकपणे ती राहत असे. तिच्या पतीचं नाव सोमनाथ असं होतं. शौनक गोत्र आहे, मोठी पतिव्रता आहे. अनेक दिवस झाले, अनेक वर्ष झाली. आणि मग एक दिवस गुरूंनी विचारलं, बाई ग, हे सगळं तू रोज येतेस, दीपाची तू अर्चन करतेस दीपानी, काय तुझी इच्छा काय आहे, मनात काय? गंगा म्हणाली, मी आता 60 वर्षांची झाली, मला अपत्य नाही. शास्त्रार्थाने मी असं ऐकलं की पितरांचा अधपतन होतो जर अपत्य नसेल तर. माझी एवढीच प्रार्थना आपण विचारताय म्हणून आहे की पुढील जन्मी तरी मला अपत्य द्यावं, मुलगा द्यावा, सद्गती मिळावी. काय संतुष्टता आहे बघा. नाही आहे ना, नाही, हरकत नाही, पण पुढील जन्मी तरी व्हावं एवढी अपेक्षा तिने व्यक्त केली. भक्त सकाम म्हणून येतोय, हे वैशिष्ट्य आहे गुरुचरित्राचं, आणि निष्काम होऊन परत जातो. आपण कृपासागरात शेवटी गुरु महाराज म्हणाले, आशीर्वाद दिलाय, काळजी करू नकोस म्हणाले. बोलले नाही लगेच काही. त्याने सांगितलं, आत्ता तू संगमावरती जा.
तिथल्या अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा कर आणि रोज तिथे स्नान करून प्रदक्षिणा करायच्या आणि परत यायचं. त्याप्रमाणे गुरूंच्या शब्दावर तिने श्रद्धा ठेवली, व्रतारंभ केलेला आहे. तिच्या मनात शंका आली नाही. आतापर्यंत एवढे उपाय झाले, इतकं झालं, 60 वर्षाचं वय झालं, आता काय होणार आणि आता काय हे सांगणार मला? नाही, स्वामींनी सांगितलंय एवढंच कर, तेवढं करूया आपण. आणि ती तिथनं निघून गेली आहे. तेव्हा तिथे सिद्धांनी, नामधारकाने ब्रह्मपुराणातली एक कथा सांगितलेली आहे. ती कथा अशी आहे की अश्वत्थ वृक्ष हा भगवंताची एक विभूती आहे. तो नारायण स्वरूप आहे. मूलभागी ब्रह्मदेव आहे, मध्यभागी विष्णू आहे, अग्रभागी शिव आहे. त्यानंतर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर फांद्यावरती देव, तीर्थ, सागर, गायी इत्यादी सर्वजण वस्ती करून राहतात. पर्णामध्ये देवतांचं वास्तव्य आहे. पुण्यवान आणि देवतामय असा वृक्ष आहे. ओंकाराच्या अकार, उकार, मकार या 3 मात्रा आहेत. अकार मात्रा मूलभागी, उकार मात्रा मध्यभागी, मकार मात्रा अग्रभागी. शिवाय ओंकार मात्राच्या 3 वेदांचं मूळ आहे. 3 वेदही या वृक्षावर आहेत. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोकही या वृक्षाचे ठिकाणी आहेत. हे उपास्य दैवत समजून त्याची उपासना, पूजा अर्चा करणं उत्तम आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यामुळे घरातली सगळी जी लहान मुलं असायची ती समवयस्कर असली तर त्यांच्या मुंजी करायच्या. पण त्याच्यात 6-7 झाली मुलं तर 8वी मुंज ही अश्वत्थ वृक्षाची करायची. उद्यापनोक्त विधीने ती करायची असते. मौन धारण करून त्याची सेवा करायची, प्रदक्षिणा करायच्या. तिथे ब्रह्मदेव सांगताय यांनी फलद्रूप होते, इष्टकामना फलद्रूप होते. पुण्यावाचन वगैरे करून पूजन करतात. अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक ताप नष्ट होतात असं महात्म्य त्यांनी सांगितलं. अश्वत्थ विधी ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितला, तोही इथे त्यांनी सांगितलेला. गुरूंच्या सांगण्याने ती संगमावर गेली. षटकुलात स्नान केलेलं आहे. अश्वत्थ वृक्षाचं पूजन, व्रतारंभ केलेला आहे. 3 दिवस झाले आणि अश्वत्थ देवतेने तिला स्वप्नामध्ये ब्राह्मण रूपात दर्शन दिलं. उद्या प्रदक्षिणा झाल्यावर गावामध्ये महाराजांच्याकडे दर्शनाला जा. तो जे प्रसाद देतील तो तू ग्रहण कर, म्हणजे तुला मुलगा होईल. आणि त्यावेळेला त्याप्रमाणे तिने केलं. दुसऱ्या दिवशी ती गेली आहे. अश्वस्थाला प्रदक्षिणा केल्या. स्वामींच्या इथे मठामध्ये आलेली. स्वामींनी पाहिलं, हसले
आणि लगेच त्यांनी तिला एक नारळ आणि 2 फळं ओटीमध्ये घातलेली आहे. जा बाई, सुखी हो, आशीर्वाद दिलेला आहे. उद्यापन केलं, ब्राह्मण भोजन झालं आणि त्याच वेळेला ती ऋतुमती झालेली आहे. 4 दिवसांनी संगमावर जाऊन गुरूंचं पूजन केलं, सेवा सकाम केली. तिला गर्भधारणा प्राप्त झाली. साधनेनी उपासनेनीही कामक्रोधाधिक विकारांनी मलिन झालेल्या अंतःकरणाची शुद्धी होत असते. संसारी जीवांच्या भावना सत्वप्रधान निष्काम बनतात, वासना जळून जातात. शेवटी जीव हा चिन्मयानंद स्थितीमध्ये पोचतो. असं हे प्रभूचं स्वतंत्र चरित्र आहे. ते कोणाच्या सांगण्यावरून काही नाही. त्यांची इच्छाशक्ती व्यापक आहे. सर्व विधी झाले, ऋतुमती झाली आणि आता ती गर्भवतीही राहिलेली आहे. त्यावेळेला यथावकाश तिचे वृद्ध स्त्रीचे सुद्धा डोहाळ जेवण वगैरे महिलांनी तिथे सुहासिनींनी केलेलं आहे. झालं, यथावकाश ती प्रसूत झाली आणि तिला उत्तम प्रकारची कन्या झालेली आहे. आतापर्यंत कोणतीच इच्छा नव्हती, परंतु आता कन्या झाली, मन खट्टू झालं. संसार असाच आहे. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा पण प्रगट होते. मुलगी झाल्याने मन खट्टू झालं. कैशी तुझी योग्य पाहिजे तरी 30 वर्षे अथवा मूर्ख 27 मुलाबद्दल विचारलंय स्वामींनी. की 30 वर्षाचा अल्पायुष्य मुलगा ज्ञानी का त्या ठिकाणी तुला शतायुष्य असलेला मूर्ख मुलगा द्यायचा? त्याबद्दल आता ती जागृत आहे. ती म्हणते योग्य हवाय, पण आपणच योग्य तो निर्णय करा. गुरूंवरच तिने सोपवलं. तिला 5 पुत्र झालेले आहेत. पुढे गंमत बघा. असा विचार एक वेळेला येतो की ज्या वेळेला काहीच नव्हतं तेव्हा मन संतुष्ट झालेलं होतं. देते वाटल्यावर इच्छा वासना वाढू लागल्या. परंतु मुलगी प्रथम देण्याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, असावं की मुलींची लग्न लवकर होऊन त्यांना लवकर पुत्र होणं तिला पाहता यावं. उतार वयात आहे, तिला नातवंड पाहता यावीत म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचं तर केलं नाही ना योजना. असं हे एक अक्कलकोट स्वामींच्या बद्दलची कथा आहे. एक पुराणिक बुवा होते, उत्तम कथा सांगायचे. अपुत्रस्य गतिर्नास्ति यावर त्यांनी आपला विषय मांडला. आरती झाली,
स्वामींनी दक्षिणा वगैरे दिली, नारळ दिला आणि विचारलं, का हो पुराणिक बुवा, तंबोऱ्याला आणि पोपटालाही मुलगा नाही, अपत्य नाही, मग ते नरकात जाणार का? पुराणिक बुवा चपापले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं, पुराणिकालाही हे समजेना काय बोलावं. त्यांनी हळूच चौरी ढाळणाऱ्या माणसाला विचारलं, बाबा रे, काय आहे ह्याच्या पाठीमागे स्वामींनी विचारायचं उद्देश आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, तंबोरा म्हणजे नारद आणि पोपट म्हणजे शुक आहे. म्हणजे त्यांना मुलं नाहीत म्हणून त्यांना दुर्गती मिळणार का? जिज्ञासा तृप्त झाली. हाडामासांचा पुत्र घेण्यापेक्षा जीवनात बोधरूपी पुत्र असणं आवश्यक आहे. देवी भागवतामध्ये 13 प्रकारचे पुत्र सांगितले. सर्वात श्रेष्ठ पुत्र म्हणजे आत्मज्ञान आहे. हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. महाभारतामध्ये धर्मराज आहेत, यक्षाशी संवाद झालेला आहे. आजकाल शास्त्रज्ञांनी वनस्पतीच्या ठिकाणाच्या जाणीवेचं अस्तित्व आणि बऱ्या वाईट सुखदुःखाच्या भावनांचं अस्तित्व सप्रयोग सिद्ध केलेले आहेत. तुळस अत्यंत पवित्र वृक्ष आहे. दैवी प्रेरणा, अस्तित्व आम्रवृक्ष, वटवृक्ष, औदुंबर, बेल, शमी या ठिकाणी असतात. त्याच्यावर श्रद्धा असली पाहिजे. म्हणून तुळस बघा, ज्या घरामध्ये कटकट, भांडण, अवहेलना, असंतोष असतो, त्या घरात तुळस टिकत नाही. याचं कारण आहे, त्याला या संवेदना सहन होत नाहीत. अनेक प्रयोग अनेकांनी करून पाहिलेले आहे. अनेक ठिकाणी सगळं उत्तमोत्तम सगळं लावलेलं आहे, पण ती स्थूळ वाढते की लगेच कुडून जाते. निसंकोचपणे विश्वास ठेवणं, श्रद्धा ठेवणं, गुरूंच्या आज्ञेने वागलं की सर्व सिद्धी प्राप्त होतात. महात्म्यांना श्रद्धा हवंय. संसार आणि परमार्थ या दोघांचीही सिद्धी श्रद्धा आणि भक्तीशिवाय प्राप्त होत नाही. कल्पांत समयी श्रीहरी बालमुकुंद रूपामध्ये पर्णावर, अश्वत्थ पर्णावर एकटेच होते. सर्व सृष्टीचा प्रलय झाला तरी वृक्षाचं पान या टिकलेलं होतं. ही गोष्ट नसून नवी सृष्टी करण्याचं सामर्थ्य या वृक्षाच्या ठायी आहे, असा आपल्याला बोध वक्ता येतो. देह हा नाही, एक वृक्ष आहे. त्याला संतानरूपी फळ उपयोगी नाही, तर बोधज्ञान संतानरूपी फळ प्राप्त होणं आवश्यक आहे. देह हा नश्वर आहे, आत्मा निराळा आहे, तो अविनाशी आहे, तो फळ चाखणारा नाहीये. यासाठी साधकांनी सफल वृक्षाची उपासना करून बोध करून घेणं आवश्यक आहे. तिची सेवा अत्यंत अल्प आहे, मागणं वेगळं आहे. स्वामींच्या मनात आलं, अरेच्छा, आत्ता तिने सेवा केली आहे, ह्या जन्मात केली आहे, ह्या जन्मातच पुरू देत, न जाणो पुढे तिच्या कर्मानी राहते न राहते, प्रारब्ध काय आहे. पुत्रवती केलेलं आहे, तिला पुत्र नसणं हे प्रारब्ध आहे. ईश्वराचा नियम आहे, कर्मानुसार फळ देणं. त्या दुरुस्त करण्याचा
प्रयत्न मानवानी केला तर धोका उत्पन्न होतो. हा दृष्टिक्षेपात्मक विचार आहे. तत्वज्ञान आणि बोधाचा उपाय निसंकोच विश्वास ठेवणं याचं नाव श्रद्धा आहे. अशा प्रकाराने गुरूंच्या लीला चाललेल्या आहेत. आणि म्हणून सिद्ध नामधारक यांचा अत्यंत प्रेमाने संवाद सुरू आहे. गणगापुरात नरहरी नामाचं कुष्ठरोगी ब्राह्मण आहे. कुष्ठरोगाने सगळेच जण त्याची अवहेलना करतायत, निंदा करतायत. गुरूंकडे येतो, प्रार्थना करतोय, महाराज यातनं मला सोडवा. त्यावेळेला गुरूंनी एक औदुंबराचं वाळलेलं लाकूड फाटा हा त्याच्याजवळ दिला आणि सांगितलं, भीमा अमरजा संगमावरती जा आणि त्याचं रोपण कर. एक काम कर म्हणाले, रोज जा, संगमाचं पाणी 2 कळशा आण आणि त्याला घाल. ज्या दिवशी त्याला पालवी फुटेल त्या दिवशी तुझ्या अंगावरचं कुष्ठरोग हा नष्ट होईल. त्यांनी गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला आणि तो गेलेला. आता तो त्याप्रमाणे पाणी घालू लागला, प्रदक्षिणा करू लागला. सगळे लोक हसू लागले. अरे असं कुठे होतं का? वाळलेला ह्याला संजीवनी येते? त्याला उपायाने तुला आपलं साबाणी घालायला सांगितलंय. अशा प्रकारचे प्रवाद बोलू लागले. तो मात्र श्रद्धेने गुरूंनी सांगितल्याप्रमाणे करतोय. तो लक्ष देत नाहीये. श्रद्धेचं फळ किती असतं हे सांगण्यासाठी जणू सिद्ध नामधारकाला ही गोष्ट सांगतायत. पुरातन एक गोष्ट ही त्यांनी सांगितली. सिंहकेत नामाचा राजा आहे. त्याचा पुत्र धनंजय. एक दिवस तो वनामध्ये गेला. भिल्ल जातीचे लोक त्याला भेटले. त्या दिवशी शिवपूजनाचा दिवस होता. भग्न शिवलिंग त्याला दिसलं. ते पाहून त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला, श्रद्धा उत्पन्न झाली. धनंजयाने त्या वनामध्ये त्या शिवाची पूजन केलं. नैवेद्य म्हणून चिताभस्म त्याने लावलं आणि तो निघून गेला. त्यावेळेला शबर आणि शबरी त्याची पत्नी यांनी राजा कशी पूजा करतो हे पाहिलं आणि आपणही अशीच पूजा करावी असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि तो तशी पूजा करू लागला. एक दिवस एक विचित्र परिस्थिती उभी राहिली. चिताभस्म त्याला काही मिळेना. बराच वेळ शोधलं. आता काय करायचं? शिवपूजनाला उशीर होईल, शिव जागवतील, आपला व्रतभंग होतोय की काय अशी शंका त्याच्या मनामध्ये आली. दोघांनाही ज्ञान आहे.
आत्मा वेगळा, शरीर वेगळं आहे. पती पत्नी एक एकरूप ब्रह्मरूप आहे. अर्धांगिनी म्हटलं जातं. तेव्हा पत्नीने सांगितलं, बाबा रे, तुम्ही या ठिकाणी पत्नी म्हणून बघू नका. मी आपल्या झोपडीमध्ये बसते. झोपडी अग्नीच्या स्वाधीन करा. भस्म शिवाला लावा. शिवाला उशीर नको नैवेद्य करायला. तो नाही म्हणत होता. मी उत्तर काय द्यायचं? नको म्हणायला. नाही म्हणाले. हे ज्ञान पक्क झालेलं आहे. वासांश जीर्णानी यथा विहाय. आत्मा वेगळा कसा आहे, कसं आहे, हे सगळं स्वरूपाचं ज्ञान एका भिल्ल जातीच्या माणसांकडे यावं, श्रद्धेने उत्पन्न व्हावं, ही केवढी गोष्ट आहे. त्यांनी आग्रह केला आणि मग त्यांनी त्याच्या आग्रहामुळे झोपडीला अग्नी लावला. शांत बसला. सगळं शांत झाल्यावरती भस्म त्याने घेतलं, शिवपिंडीला वाहिलं. त्याच्याशी तो इतका तादात्म्य झाला की तो आपण ही घटना केली आपल्या हातनं हा विसरून गेला आणि नेहमीसारखी शबरीला हका मारली, बाई नैवेद्य घेऊन ये, शिवपूजा झालेली आहे. त्याप्रमाणे तिथे त्यांनी ती शबरी त्या झोपडीतनंच पुन्हा बाहेर आली आहे आणि ते त्यांनी नैवेद्य केलेला आहे. हा श्रद्धेचा प्रभाव सांगतायत. श्रीगुरूंच्या विचारात आहे, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. मंत्र, तीर्थ, द्विज, देव, ज्योतिषी, वैद्य, गुरुजी यांच्यावर श्रद्धा असेल तर सिद्धी मिळते फळाची. हा प्रभाव आहे. मग 7 दिवसांनी गुरूंनीही त्या ठिकाणी बघितलं. लोक निंदा करतायत, लोक त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही लक्ष देत नाही, उत्तरही देत नाही. कशी साधना करायला पाहिजे आहे हा बोध इथे होतो आपल्याला. घरापासून दारापर्यंत त्याच्याबद्दल उपहास होत असतो, परंतु साधक जर खंबीर असेल तर त्याला त्याचा काही खेद ना खंत असतो. 7 दिवसांनी गुरूंनी गेले, हातात कमंडलू घेतला, त्याची सेवा पाहिली. अभिमंत्रित पाणी त्या कमंडलूत होतं आणि बोलता बोलता त्यांनी त्याला तिथे त्या फाट्याला ते जे काही लावलं होतं काष्ठ त्याला प्रदक्षिणा केली आणि कमंडलूतलं पाणी त्या काष्ठावरती टाकलं आणि स्वामी निघून आले. दुसऱ्या दिवशी येऊन पाहतोय तो काष्ठाला अंकुर फुटलेले होते. औदुंबर वृक्ष पल्लवित झालेला आहे. हळूहळू त्याच्या शरीरावरचं कोडही नष्ट झालं, शरीर निरोगी झालं. आता तो कवित्वही करू लागलेला आहे. कवित्वामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं स्तोत्र आहे की जे संप्रदायामध्ये म्हटलं जातं. त्याच्यातील भाव हे अत्यंत श्रेष्ठ आहेत, हे लक्षात घ्यायचंय, सामान्य नाहीये. इंदु कोटि तेज करुण सिंधु भक्तवत्सलम नंदनात्रि सोनु दत्त इंदिराक्ष श्री गुरुम गंधमाल्य अक्षदादि वृंद देव वंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां मायपाश अंधकार छाय दूर भास्करम
आयताक्ष पाहि श्रियावल्लभेश नायकम् सेव्य भक्तवृन्दवरद भूयो भूयो नमाम्यहम् वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् चित्तजादिवर्गषट्कमत्तवारणाङ्कुशम् तत्त्वसारशोभितात्मदत्तश्रियावल्लभेश उत्तमावतारभूतकर्तुभक्तवत्सलं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् व्योमवायुतेज आपभूमिकतुर्मीश्वरम् कामक्रोधमोहरहितसोमसूर्यलोचनम् कामितार्थदातृभक्तकामधेनु श्रीगुरुं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् पुण्डरीक आयताक्ष कुण्डले दुजे सम चण्डदुरितखण्डनार्थदण्डधारि श्रीगुरुम् मण्डलीकमौलिमार्तण्डभासिताननं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्ति श्रीगुरुं नादबिन्दुकलातीतकल्पपादसेव्यम् शैव्यभक्तवृन्दवरद भूयो भूयो नमाम्यहम् वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् अष्टयोगतत्त्वनिष्ठतुष्टज्ञानवारिधिं कृष्णवेणीतीरवासपञ्चनदीसङ्गमम् कष्टदैन्यदूरीभक्ततुष्टकाम्यदायकं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् नारसिंह सरस्वती नाममष्टमौक्तिकं हारकृत्य शारदेन गङ्गाधरत्नात्मजं धारणीकदेवदीक्षगुरुमूर्तितोषितं परमात्मानन्दश्रिया पुत्रपौत्रदायकं नारसिंह सरस्वतीय अष्टकं च यः पठेत् घोरसंसारसिन्धुतारणख्यसाधनं सारज्ञानदीर्घ आयुरारोग्य आदिसम्पदं चारुवर्गकाम्यलाभ वारं वारं यत् पठेत् अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. अशा प्रकारचं हे अतिशय सुंदर स्तोत्र त्यांनी केलेलं आहे. कोटी चंद्र सूर्यासारखी आपली कांती आहे. सर्व विश्वाचे आधार आपण आहात. सर्व देव आपली पूजा करतात. भक्तावर प्रेम करणारे आपण आहात. अत्रिपुत्र आहात. आपण आमचं रक्षण करा अशा आशय त्या पाठीमागे आहे. पुढे त्यांनी पुष्कळ कवित्व केलं. त्याला योगेश्वर म्हणू लागले. कालांतराने त्याला विद्या सरस्वती मंत्राचा उपदेश स्वामींनी केलेला आहे. श्रेष्ठ भक्त म्हणून त्याचा गौरव झालेला आहे. त्याच वंशात वेदशास्त्र संपन्न लोक झाले. शुद्ध भक्तीचं फळ काय हे सांगितलं तेही त्याला मिळाले. ज्याला आधी मध्य अंत नाही, ज्याची शक्ती अनंत आहे, अमर्याद आहे, हा अभिप्राय हेतू अतर्क्य आहे, त्याला परमात्मा म्हटलं जातं. तो वाणी मन बुद्धी याला अगोचर आहे, इंद्रियातीत आहे, अद्वितीय ब्रह्म स्वरूप आहे. देवभक्तांचा पक्षपाती आहे. त्या नरहरींनी केलेल्या स्तोत्रात काही दोष असतील, परंतु अंतरीचा भाव हा जास्त महत्वाचा. उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, आमचे चोखा मेळा म्हणतात. हे काय आहे? परमेश्वराला स्वतःच्या भक्तीपेक्षा गुरुभक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हेच या ठिकाणी आपल्याला समजतं.
गुरूंची आज्ञा पूर्ण केली आहे. श्रद्धा आणि दृढ निश्चयाने पाळावी, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. गुरु व्यक्ती स्वरूपात पाहणं, समजणं, आचरण तपासणं परमहिताचं साधत नाही. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा ही भावना असली पाहिजे. गुरु आणि परब्रह्म एक आहेत हीच भावना श्रेष्ठ आहे. आणि म्हणून हे स्वरूप त्यांनी दाखवून दिलेले. सेवा धर्म परमो धर्म योगेनप्यगम्य असं श्रुतिमाता म्हणते. कर्मानो गहना गती, अर्थात सेवा म्हणून जे कर्म करायचं आहे ते गहन असतं. म्हणून गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपली वैयक्तिक आवडनिवड बाजूला ठेवून वागावं. शबराच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे, धनंजय राजपुत्र आहे, स्वामी सेवक संबंध आहे. गुरुभक्ती अनुसरली, भक्ती मार्गात सुंदर पत्नीचा केवळ चिताभस्मासाठी त्यांनी प्रयोग केला नाही, तर स्वार्थाचा विचार त्याच्या मनाला शिवलेला नाही. एक दही प्राणार्पण करण्याची तयारी आहे. आत्मसमर्पणाशिवाय परमेश्वर प्रसन्न होत नाही हा सिद्धांत आहे. थोडक्यामध्ये असं प्रत्यक्ष केलं असेल का नसेल माहिती नाही, आपल्या त्याच्यामध्ये आहे आपण हो म्हणणार. परंतु तारतम्य भावाने विचार करायचा आहे. स्त्रीची आसक्ती सोडणं. घर हे सुद्धा एक शरीर आहे. कदाचित घराचा नाश केला असेल, परंतु त्यांनी त्या ठिकाणी म्हणून असे प्रयोग आपण सामान्य माणसांनी करायचे नाही. त्याच्या पाठीमागचा भाव समजून घ्यायचा, हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. नरहरी विप्राची गुरुभक्ती सफल झाली. शरीर सुवर्ण कांतीयुक्त झाले. गुरूंच्या तेजोमय सामर्थ्याचा साक्षात अनुभव मिळाला. आणि म्हणूनच इंदुकोटी सारखी एक सुंदर रचना प्रगट झाली. हा भक्तीचा महिमा आहे. भक्तीने वासनाक्षय होतो. आत्मानात्म विवेक, क्षेत्रज्ञ विवेक प्राप्त होतो. हेच लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. कर्तुम अकर्तुम शक्ती परमेश्वराची आहे. माझ्या मनाची खात्री झालेली आहे असं त्या ठिकाणी दिसतं. यजुर्वेदाचा ज्याने अभ्यास केला, कुष्ठरोगामुळे कोणी विचारत नव्हतं, तीर्थस्थान देवता अर्चन जपजाप्य सर्व केलं, परंतु त्याला यश मिळालेलं नव्हतं. पण गुरूंच्या सांगण्यावर त्यांनी ते सगळं केलेलं. परमात्मा तत्व म्हणजे भगवान दत्तात्रय हे एकच आहे, पण अनेकत्व भासतं. अज्ञानात जगत उद्दिदे हे वचन आहे. अज्ञानामुळे सगळं जग मला समोर आलं आहे, परंतु जग म्हणजे अनेकत्व आहे. एकतत्व असताना सुद्धा अनेकत्वाचं वाटायला लागतं. ही बुद्धिभेद आहे. शत्रू मित्र पाप पुण्य चांगलं वाईट अनेक भास वाट्याला येतात. द्वंद्व भासायला लागतं. बुद्धी जशी जशी शुद्ध होत जाईल तसा जसा बुद्धिभेद भास कमी कमी होत जातो. आणि म्हणूनच परमात्मा तत्व दत्त रूपाने प्रगट झालेला आहे. एक रूपाने पाहण्याची कला आहे आणि ती यावी यासाठी हा सगळा खटाटोप आहे. मनुष्याने लक्षात घ्यावं. याच्या पाठीमागे काय लक्षात घ्यायचं आहे, त्यावेळच्या स्थिती त्यावेळची परिस्थितीमध्ये जे काही सांगणं आवश्यक आहे ते ज्ञाती मंडळींनी दाखवून दिलं. महत्त्वाची गोष्ट आहे. साधकाजवळ एक भाव असणं आवश्यक आहे. जीवन क्षणभंगूर आहे. ज्ञानप्राप्ती विद्यार्जनासाठी मात्र क्षणभंगूर समजायचं नाही तर माझं जीवन विनाश आहे, तर विद्या शिकून तरी काय करायचं, अशा प्रकारचा भाव निर्माण होऊ शकेल. यासाठी विद्यार्जनात अजरामर बुद्धी हवी आहे. ज्ञानासाठी
तळमळ हवी आहे. अर्थासाठी आसक्ती नको, पण प्रयत्न हवेत. नको असं नाही. आणि म्हणूनच वैशिष्ट्य आहे. टेंबे स्वामी महाराज दत्त प्रार्थनेमध्ये म्हणतात, धर्मी प्रीतीन सन्मती देवभक्ती सत्संगाप्ती देई भुक्तींच मुक्ती. भुक्तीही दे, मुक्ती पण दे. आम्हाला प्रपंचात नुसतंच चालणार नाही आहे. एक संन्यासी भगवान दत्तात्रेयांचं स्वरूप असलेलं हे व्यक्त करतात. त्याचा अर्थ काय आहे? आसक्ती नको. उपासनेत शबरपत्नी विसरणं म्हणजे आम्ही उपासनेमध्ये स्वतःला विसरून जाणं, हा भाव त्या पाठीमागे आहे. भक्तीमुळे आत्मानात्मविषय दृढ व्हायला हवा आहे, हे लक्षात येतं. अशा प्रकाराने हा बोध या घटनेतनं मिळतो. नामधारक म्हणाले, माझे पूर्वज म्हणाले कशी सेवा करत असत ते मला सांगा. गुरु सिद्ध म्हणतायत, माझा पूर्वज तुझे पूर्वज म्हणजे सायनदेव आहे. वासर गावात राहत होते. हे गोदावरीच्या किनाऱ्यावरती असलेलं गाव आहे. आचार संपन्न आहेत, गुरुभक्त आहेत. पुढे तिथून ते कडगंजीला राहायला आलेले. ते मूळचे कडगंजीचे, पण नोकरी निमित्ताने ते तिकडे वासर गावाला गेले होते. गाणगापूरला गेले तेव्हा आले तेव्हा गुरूंची कीर्ती समजली. सायनदेव गाणगापूरला गुरूंना भेटायला आले. गुरूंची भेट झाली, भोजन झालं आणि विचारलं, सांगितलं, महाराज आम्हाला आपल्या सेवेमध्ये ठेवून घ्या, आम्हाला आपली सेवा करायची. मी आता निर्धार केलेला आहे. महाराज म्हणाले, ठीक आहे, पण बाबा रे, गुरुसेवा अत्यंत कठीण आहे. गुरूंच्या सान्निध्यामध्ये वेदश्रवण व्हावं म्हणतायत. गुरूंचा प्रभाव त्यांनी वासरला पाहिलेला होता. गुरु म्हणाले, गुरुसेवा अवघड आहे बाबा. झालं त्यावेळेला तुला वाटलं का बरं? तर पूर्वी त्यांनी पोटशूळ ज्या ब्राह्मणाचं होतं ते कसं कमी केलं ते आपण पूर्वाध्यायांमध्ये पाहिलेलं आहे. तेव्हापासून त्याची श्रद्धा होती. स्वामींनी सांगितलं होतं पुढे आपली भेट होईल. त्याप्रमाणे आता तो भेटायला आला आणि आता म्हणतोय मी राहणार. म्हणाले परीक्षा बघूया त्याची. त्याचं धैर्य पाहण्यासाठी त्यांनी परीक्षा पाहिली. सांगितलं गावामध्ये जा, निर्जन अशा संगमावरती राहत होते, जा गावामध्ये मठामध्ये जा. तोपर्यंत एक गोष्ट घडली. अचानक पुष्कळ पाऊस आला. योगमायेने हे सगळे बदल घडवलेले आहेत. थंडी वाजायला लागली. स्वामी म्हणाले, सायनदेवा आपण म्हणाले गावातल्या मठामध्ये जा, अंधार पसरलेला, आणि तिथे जाऊन तू अग्नी घेऊन ये. इथे अग्नी वगैरे काही नाही आहे. तो त्या ठिकाणी निघालेला आहे आणि सांगितलं आजूबाजूला कुठेही काही बघू नकोस, नुसता जा आणि ये. माने तो गेला. अंधारात चाचपडत निघाला. मध्येच त्याला प्रकाश दिसायचा, त्यामध्ये तो चालायचा, पण मनात नाही. गुरूंनी सांगितलं की निघायचं. निघालेला आहे. मठामध्ये अग्नी घेतला आणि परत यायला लागला. बघा आपलं कसं होतं. जपाला बसलं की जे नको असतं ते पहिल्यांदा साधकाच्या समोर येत असतं. सर्व साधकांची एकच गत आहे. नको म्हणतं तेच करायला मन धजायला लागतं.
म्हणून साधन करायचं नाही असं नाही आहे. साधन करायचं, निरासक्त रूपाने करायला लागायचं. जे घडेल ते घडेल. आपोआप मन शांतही होत जातं, एकाग्र होतं. आता याच्या मनामध्ये आलं निघत असताना, हा प्रकाश कुठला पडतोय आणि आपण निघतोय कसे, अंधारात एवढं त्या प्रकाशातही आपण चालू कसे शकतो. आजूबाजूला पाहू नको स्वामींनी सांगितलं आणि त्यांनी पाहिलं. अगदी आपल्यासारखंच केलं. केल्याबरोबर त्याला तिथे दिसलं 2 भले मोठे सर्प आहेत, त्यांच्या नाग आहेत आणि त्यांच्या मस्तकावरती दिव्य प्रकाश धारण केलेले मणी आहेत, त्यांचा प्रकाश पडतोय. त्यांनी पाहिल्यामुळे ते लगेच गुप्त झाले. तो तसा धावत पळत निघाला, संगमावरती आलेला आहे. गुरूंच्या समोर वेदघोष ऐकायला आला, तर ते 2 सर्प वेदघोष स्वामींच्या पुढे करत होते. गुरूंनी निर्भयपणा आणि गुरु आज्ञेचं पालनाचं महत्त्व त्याला सांगण्यासाठी हे केलेलं आहे. सिद्धांनी त्याला एक गोष्ट सांगितली. बाबा रे, शंकर आणि पार्वतींनी ही गोष्ट पूर्वी केलेली होती, तीच तुला सांगतो. किती महत्त्व जीवनात, साधक जीवनात आहे. निर्भयपणा, गुरुचं आज्ञेचं पालन कसं करावं. ब्रह्मदेवांचा व्यक्त अवतार म्हणजे त्वष्टा आहे. व्रतबंध झाल्यावर विद्यार्जनासाठी तो त्या ठिकाणी गेलेला आहे. एकदा पावसामध्ये गुरूंची पर्णशाळा गळू लागली. शिष्याला सेवा सांगावी म्हणून गुरूंनी त्याच्याजवळ पक्के घर बांधायला सांगितलं. गुरुपत्नीने सांगितली, नेमकी अंगाला बसेल अशी कंचोळी शिव, पण विणकाम किंवा शिवण नसलेली पाहिजे, कंचोळी असावी. मुलीने सांगितलं हस्तिदंताचं घर आणि ताटक नावाचं कर्णभूषण मागितलं. पुत्रांनी सांगितलं पायामध्ये पादुका, चिखल लागू नये अशा मागितल्या. मुलगा लहान आहे, गुरुसेवा करणं कर्तव्य समजत होता. शेवटी तो विचार करत करत घोर अरण्यात आलेला आहे. चिंता करू लागला, आता काय करावं. तेवढ्यामध्ये एक अवधूत यती त्याला भेटले. आधार दिला, शरण गेला त्यांना. हे असं असं घडलेलं आहे, गुरूंनी तर ही सेवा सांगितली, काय करू मी. ते त्याला काशी यात्रा घेऊन गेले. काहीही माहिती नाही काशीतील सगळ्या स्नानांचं दर्शन, पूजा सविस्तर सांगितलं. यती गुप्त झाले. परंतु जे त्यांनी काशीचं सगळं दर्शन घेतलं, स्नानं केली प्रत्येक कुंडावरती, त्यांनी शिवजी विश्वनाथ प्रसन्न झाले. वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू त्याच्या निर्माण झाल्या. विश्वकर्मा हे त्याचं नाव त्याच्यामुळे ठेवण्यात आले. विश्वकर्म्याने आपल्या नावे काशीमध्ये लिंग स्थापन केलं. काशी विश्वेश्वर म्हणून ते झाले. इष्टवस्तू बनवून गुरूंना त्यांनी दिलेल्या आहेत. गुरुभक्ती महिमा सेवा धर्म दुष्कर आहे. गुरूंनी सेवा सायनदेवाला समजावून सांगितलं. या अध्यायात दक्षिण मानस यात्रेची माहिती असून पुढील अध्यायात उत्तर मानस यात्रेची माहिती आहे. या निमित्ताने काशी यात्रा योगाने सायनदेवाला ही यात्रा त्यांनी गाणगापुरामध्ये संगमावर असताना घडवलेली आहे. मग पुढे परिवारासह ते गाणगापूरला आले. गुरूंची सेवा केली आणि एक संस्कृत कानडी भाषेतील व कानडी भाषेतील स्तोत्रही केलेलं आहे. सायनदेवाला गुरुभक्ती कसोटीचं फळ मिळालं म्हणजे काशी यात्रा घडलेली आहे. भक्तीचे नाना प्रकार शास्त्रकारांनी सांगितले.
शांडिल्य सूत्र आहे, नारद भक्ती सूत्र आहेत. सेवाव्रत कठीण आहे, सेवाव्रत कष्टप्रद आहे. सहनशक्ती जवळ असावी लागते, कारण असं सामर्थ्य शक्तिमान स्वरूप वाणी, मन, इंद्रिय याच्या पलीकडे असतं. आणि म्हणून भक्ती, वैध, रागात्मिक, परा असे प्रकार दैवी मीमांसेत सांगितलेले आहेत. अशा प्रकारचं हे स्वरूप आपल्याला दिसून येतं. वैदिक भक्ती पूर्वसाधनेने भगवत कृपा होते व जेव्हा साधक दोन रात्रंदिवस इष्ट देवतेच्या ध्यानामध्ये निमग्न असतात, तेव्हा भक्ताचं हृदय कमळ विकसित होऊन भगवंताकडे त्याला जावं कसं हे कळतं. तैलधारेप्रमाणे निरच्छिन्न अविश्रांत आणि अपूर्व अशा अमृतमयी प्रेमधारा वाहू लागतात. त्यावेळी प्रेमधारेचा मधुर आस्वादाने परितृप्त होऊन भगवत भक्ताच्या हृदय कमळामध्ये विराजमान होऊन तेथे निरंतर आत्मारती, आनंद, शांतीचा उदय करून देत असतो. त्याच अविश्रांत वाहणाऱ्या भगवत प्रेमाचं नाव रागात्मिका भक्ती आहे. पुढे तिसरं, ज्या भावामुळे भगवंताविषयी अपूर्व रसाचा म्हणजे प्रेमाचा अनुभव येतो व भक्ताच्या हृदयात आनंदाचा आणि शांतीचा उदय होतो, त्याचं नाव पराभक्ती आहे. नामचिंतामणी ग्रंथामध्ये याचे विचार आलेले आहेत. भगवंताला आपल्या भक्तापेक्षा गुरुभक्तीची आवड अधिक आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, मज माझ्या भक्तीची थोडी गोडी, परी गुरुभक्ती अति आवडी. सत्संगे वीण रोकडी, सद्भक्ती चोखडी न पाविजे. संबंध गुरुचरित्रात सायन देवावर अपार भक्ती प्रेम गुरूंचं दिसून येतं. श्री गुरु दत्तात्रय आपली ओळख न देता भक्तांना मार्गदर्शन करीत असतात, हे महत्त्वाचं आहे. साधकांनी फोडा तोडा राज्य करा हे तत्व न अवलंबता इंद्रिय आणि मन या दोघांचा झगडा लावून स्वानंद साम्राज्याची सुख जीवरूपी मनुष्याने भोगावं उत्तम मार्ग आहे. गुरुवचनावर, परमेश्वरावर इतकी श्रद्धा ठेवावी की गुरुप्रसाद मिळतो. तो विश्वकर्म्याला मिळाला. सृष्टिकर्त्याचा मान आणि अधिकार प्राप्त झाला. गुरुकृपेचं फळ म्हणजे आपोआप मिळत असतं. गुरुचरण तीर्थसेवा, तीर्थपान, गुरुकथा श्रवण कराव्यात. प्रेमभक्तीचा उदय होतो. काम पूर्ण होईपर्यंत प्रयत्न सोडू नयेत, हेच त्याच्या पाठीमागे महत्त्वाचं आहे. गुरु महाराज साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. दुष्टांचा निग्रह आणि भक्तांचं रक्षण साठी दंड हाती घेतला आहे. आपण भगवान विष्णू आहात. शिवतारक मंत्राचा उपदेश करता मानव संन्यासी रूप धारण करून आपण कार्य करताय. महात्मा प्रत्यक्ष घटना, महाराजांच्या प्रत्यक्ष घटना आणि वंद्या म्हैसीला दुग्ध शुष्की काष्टात पल्लवित केलं. अंत्यजाचा उद्धार केला. बुद्धिदाताला ज्ञान दिलं. मानवी दृष्टीने हे पाहू नये. खरं म्हणजे गुरूंचा प्रसाद हा क्षेम आहे. संसारामध्ये क्षेम आहे. भक्तांची दृष्टी संसारामध्ये अनुकूल असली म्हणजे क्षेम आहे असं नसतं. ठेविले अनंत आहे, तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. हा जो अनंत आहे, जे जे करतो ते कल्याणाच्या चित्तात, कल्याणाच्याच बाबतीत समाधानात ठेवीत असतो. पण तसा जीव राहत नाही. सायनदेव सर्प पाहून घाबरला. प्रल्हादांची दृष्टी कशी बघा. सर्प, वाघ, हत्ती, घोडे जरी कितीही अंगावर आलं तरी रक्षण करणारा परमात्मा हा भाव आहे.
सेवा धर्म एकनिष्ठ कशी निर्माण होते हे समजतं. महाराज दृष्टांत देतात. छाया आपली सावली आहे, ती आपल्याला देहाला सोडत नाही, सतत बरोबर असते. याप्रमाणे आपण सदैव गुरूंच्या दृष्टीसमोर असावं, सान्निध्य असावं. सेवा तुल्य बुद्धीत उत्पन्न होणं आवश्यक आहे. गुरूंचा प्रसाद त्यामुळे मिळतो. गुरूंचं ध्यान हेच भक्ताचं जीवन आहे. सद्गुरूंच्या चरणाचं तीर्थ घेणं, कथा ऐकणं, सर्व इंद्रिय सद्गुरूंना अर्पण करावं. हा खोटा भक्त, हा खरा अभिमान आहे, खरा भक्त आहे. अहेतुक भक्ती प्रेम सायनदेवाला मिळालं. एकनाथ गुरु आहेत. जनार्दन स्वामी लेंचांचे सुभेदार होते, पण सायनदेवाला सर्व सोडून सेवेला ठेवलं. तुलना करायची नाही, पण काय स्थिती आहे, परिस्थिती कशी आहे याचं स्वरूप समजावं. काय कृपा केली. सायनदेवाचा पुत्र नागनाथ आहे. संबंध चरित्रामध्ये सगळ्या भक्तांना गुरूंनी शिवव्रत आणि शिवासंदर्भीचे उपासना दिलेल्या आहेत. पण एकटा हा नागनाथ सायनदेवाचा पुत्र, याला मात्र अनंताची उपासना दिलेली आहे. काय त्याचं भाग्य आहे. हत्तरवाड्याला यांनी जिवंत समाधी घेतली गेलेली आहे. इतका अधिकार त्याला प्राप्त झाला होता. असं हे प्रेम त्यांच्या कुटुंबावरचं दिसून येतं, असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकाराने गुरूंच्या ह्या सगळ्या लीला चाललेल्या आहेत. गुरु महाराज सिद्ध नामधारकाला हे सगळं सांगतायत. नामधारक अत्यंत आनंदी आहे. सरस्वती त्या ठिकाणी सगळं बघतोय. एका पाठोपाठ एक विषय चाललेला आहे. काशी यात्रेचं वर्णन काशीखंडातनं घेतलेलं दिसून येत आहे. काशीखंडातलं सांगितलेलं दिसत आहे. 41 अध्यायामध्ये दक्षिण मानस यात्रा आहे, 42 अध्यायामध्ये उत्तर मानस यात्रा आहे. 42व्यात शक्तिस्थानाचं यात्रा वर्णन आहे. इथे वारांचं यात्रा वर्णन आहे. तिथींना यात्रा कशी करावी याचं वर्णन आहे. नित्य यात्रा म्हणून काही पद्धत आहे. मोक्षविलास यांची पूजा झाल्यावर विश्वनाथासमोर उभं राहावं, मंत्र म्हणावा. तिथेच पाहिजे असं नाही, पण निदान आमचा एक धारणा अशी आहे की शिवाचं दर्शन घेताना हा मंत्र म्हणायला हरकत नाही. जय विश्वेश विश्वात्न काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादन महादेव कृतक्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रोशात्मा लिंगस्य प्रदक्षिणम. हे शंकरा, पंचकोशासह आत्मरूपी लिंगाच्या ह्या प्रदक्षिणेद्वारे मी आपल्या जन्मात केलेली पातकं आहे त्याचा नाश हो. याप्रमाणे सर्व सात्विक परीक्षा त्वष्ट्याची गुरूंनी पाहिली. अवधूत भक्तासाठी भेटले आणि भावपरीक्षा पाहिली. मग शिष्याच्या लक्षात आलं गुरु माऊली अवधूत वेशातच आली आणि त्यांनी काशी क्षेत्रात स्वतःच्या नावाने लिंग प्रतिष्ठान करीत विश्वेश्वराचं स्वरूपाचं दर्शन त्याला झालं. अशा प्रकारचं दिसून येतं. सायनदेवानी स्वामींवर 8 श्लोकाचं संस्कृतमध्ये काव्य केलं. या काव्यात तो म्हणतोय, स्वामी आपण नित्य शुद्ध बुद्धी आहात, बुद्धी लक्षण स्वरूप आहात, जन्मरहित व क्रियारहित आहात. नंतर तुम्हीच पुष्कळ रूप घ्यावीत असं ठरवलं आणि नानाविध सृष्टी निर्माण झाली. नामरूप गुणधर्मयुक्त अखिल जगत निर्माण झालं. हे आपण परब्रह्म जगत निर्माते आहात.
त्रिगुणात्मक जीवरूपाने स्वतःचं जीवात्मस्वरूप रमवित आहात. आपण केवळ लोकोपकारासाठी भूतलावरती मानवी अवतार घेतला असून भक्तांचं रक्षण करून आत्मज्ञान देत आहात. या कलियुगात सद्धर्माची बंधनं शिथिल झाली आहेत, त्याचं दृढीकरण करण्यासाठी आपली ही कलियुगातील दत्त परंपरा प्रगट केलेली दिसते. आपण साक्षात सुखाचा ठेवा आहात. संसार शोकमय अशा सौख्य कशात आहे दाखवण्यासाठी संन्यास आश्रम आपण स्वीकारला आहे. आपला महिमा अगाध आहे. अनेक चमत्कार आपल्या दृष्टीने घडले. शुष्की काष्ट वंध्य पुत्र इत्यादी तुम्हीच मुक्तांचे मुक्तिस्थान आहात. साधक मुमुक्षु व भक्तांचं कल्पतरू आहात. सर्व तीर्थाचं उगमस्थान आपण आहात. महालक्ष्मीचा सदैव वास आपल्या ठिकाणी आहे. तुमचं स्वरूप वेदांनाही अगोचर आहे. आपला दंड हातात असून विश्वाचं प्रगट रूप नियमन करतात. कमंडलूतील मंत्रजलाने सर्व विश्व सामावलेलं आहे. आपण साक्षात ज्ञानरूप आहात. मला तारक मंत्राचा उपदेश करावा अशी प्रार्थना सायनदेव करतोय. कंठ सद्गतीत झालाय, अंगी रोमांच उठले. सायनदेवानी गुरुचरणावर मस्तक ठेवले. स्वामींनी आशीर्वाद दिला, तुझी स्तुती निरहेतुक आहे. म्हणून माझ्या संबंधीची निष्काम आणि सोज्वळ भक्ती मी तुला अर्पण करतो. एवढंच नाही तर तुझ्या पिढ्यानपिढ्या माझी सेवा अखंड करतील. तू आता माझ्या सान्निध्यात राहा. मग घरी गेला तो आणि मग स्त्री मुलांना वगैरे घेऊन तो गाणगापूरला आला. मग कानडीत श्रीरागामध्ये गुरूंची त्यांनी स्तुती केलेली आहे. स्वामी आपण वाचक भेदानी म्हणजे नामरूपानी जगन्मय आहात. पूर्व सुकृतामुळे आपलं माझं परमभाग्य प्राप्त झालं. आपलं दर्शन झालं. मी खरोखर पातकी आहे. पण आपण आपल्यामुळे मी शुद्ध झालो. त्रिविध तापांनी तप्त झालेला जीव आपल्या सुखरूप चंद्रमा दर्शनाने नितांत शांत झाला आहे. तुमच्या कृपा प्रसाद रूपी किरणांनी मी यापुढे तरेन तसं दिसतं. आपण सर्वस्वी आधार आहात असं आहे. श्री गुरूंना गायन प्रिय होतं म्हणून त्यांनी गायन रागात ही स्तुती केली. सायनदेवाचा ज्येष्ठ पुत्र नागनाथ याच्या मस्तकावरती शुभंकर ठेवून वरदहस्त ठेवलाय. बृहस्पतीसारखा उत्तम वक्ता त्यांनी हा नागनाथ झाला. पुढे त्यांनी तुझ्या भार्येला 4 पुत्र होऊन कीर्तिमान होतील असं सांगितलं. अनंताचं व्रत करायला सांगितलं. ते पुढल्या अध्यायामध्ये आलेलं आहे. काशी यात्रा प्रयाग आदी तीर्थ आपल्या देहात आहे, ती ओळखली पाहिजे. याच्या पाठीमागचं हे सूक्ष्म रहस्य आहे. तीर्थयात्रा करायचं पुण्य लागतं खरं, पण सर्व पुण्य काळ मेल्यानंतर किंवा जन्मांतरी फळ देणारा आहे. पण महात्मे त्याची वाट पाहत नाही. याची देही याची डोळा पाहू मोक्षाचा सोहळा अशी तीव्र उत्कंठा असावी लागते. कशी वचन आहेत बघा. काशी क्षेत्र शरीरम त्रिभुवन जननी व्यापिनम ज्ञानगंगा भक्ती श्रद्धा गेयम निज गुरुचरण ध्यानयोग प्रयाग. कसा आहे पहा. शरीर काशी यात्रा ज्ञानगंगा त्रिभुवन जननी आहे. भक्ती श्रद्धा जी आहे ती गया आहे. श्री गुरु चरण हा ध्यानयोग आहे, हे प्रयाग आहे. इडा भगवती गंगा पिंगला यमुना नदी सुषुम्ना गंडकी प्रोक्ता वेण्या कृष्णा वेण्या सरस्वती. आणि म्हणून संत म्हणतात माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया. गुरुचरणांची माती तेची माझी भागीरथी. गुरुचरणांचा बिंदू तोची माझा शिरसिंधू. गुरुचरणी ध्यान तेची माझे संध्या स्नान. शिवदिन केसरी गुरु वाचोनी दैवत नाही. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी दिसून येतो.
नामधारक म्हणाला, महाराज नागनाथाला अनंताचं व्रत सांगितलं, त्याविषयी आम्हाला काहीतरी सांगा. आणि म्हणून त्यांनी सांगायला प्रारंभ केलेला आहे. पूर्वी असं आहे, हे व्रताबद्दलचा एक भाग असा आहे. यदुराजा ययातीचा मुलगा बापाला सहाय्य केलं नाही, पुरुरव्याने सहाय्य केलं म्हणून वृद्धत्व घेतलं, त्याला राज्य दिलं. यदुराजाला वाईट वाटतंय, धाकट्या भावाच्या हाताखाली कसं राहावं. मन शांत नाही, वनात गेला. मन उद्विग्न झालं, काहीतरी आपल्याजवळ कमी आहे, अभिमान आहे, अभिमानी आहे, पण स्वतंत्र तो पाहिजे असं म्हणून मनाला शांती नाही. वनात दत्तात्रयांची भेट झाली, दत्तात्रयांनी उपदेश केला. यदू विचारतोय, आपण काहीही नाही आणि आपल्याजवळ सगळा संग्रहही नाही, सत्ता नाही, संसारी विषयही नाही, तरी आनंदी कसे. तेव्हा त्यांनी सुखाची साधनं जी समजतो ते काहीही नसतं, आनंद खरा मिळत नाही हे शिकवलेलं आहे. तुमची दुःख म्हणजे आम्ही विसरली पाहिजेत. अहो, गुरूंच्या सान्निध्यात दुःख विसरणं, आपल्यात परिवर्तन होणं हीच गुरुकृपा बरं. हे सर्व सामर्थ्य असतं असं दत्तात्रयांनी कार्तवीर्यासाठी उद्धार केलेला आहे. असं हे सगळं दिसून येतं एका पाठोपाठ एक. आचाराचं महत्त्व दत्त संप्रदायात आहे. कार्यशक्ती सतत कार्याविंत आहे. त्यामुळे सृष्टीचक्र चालू आहे. प्रलयकाल झाला, ही शक्ती बंद झाली, स्थगित झाली, त्यामुळे सृष्टी संपली. मग त्यावेळेला जी जी कार्य झाली असतात त्याचं काय होणार असं वाटतं ना. रोज मनुष्याच्या हातून मानसिक कर्म, वाचिक कर्म, काही कर्म घडत असतात. रोज मानसिक वृत्ती इतक्या निरनिराळ्या उत्पन्न होतात की त्याचा उल्लेख करणंही अत्यंत कठीण आहे. सर्व कर्माच्या वासना संस्कार रूपाने होत असतात. त्याप्रमाणे त्या क्रियाही होतात, पण त्या क्रियेचे संस्कार मनावरती आहेत. कोण मनुष्य ऑफिसमध्ये वेळेवर येतो, कोण जातो, कामलं काम कोण करतो, अधिकाराच्या मनावर संस्कार होत असतात. आणि म्हणून कर्मशुद्धी, पवित्र आचार व्यवहार असणं आवश्यक आहे. कर्मशक्तीच्या माध्यमाने ईश्वर शक्ती लागते. मनुष्याने त्याप्रमाणे बघावं. कर्म अचेतन आहे, कर्म संस्कार रूपाने चेतन आहे, हे लक्षात घ्यायचं. नागनाथाला अनंताच्या व्रताबद्दल सांगत असताना सांगताय, पूर्वी वनामध्ये श्रीकृष्ण पांडवांना भेटले, त्यांची दुरावस्था बघितली आणि अनंत चतुर्दशीची गोष्ट सांगितली. कृतयुगामध्ये एक सुमंत नावाचा ब्राह्मण होता. भृगूंची दीक्षा ही त्याची पत्नी होती. ती गेली. तिला सुशीला नावाची कन्या होती. ती गेल्यामुळे सुमंतने दुसरा विवाह केला. सुशीलेचाही पुढे विवाह झाला, पण माता कर्कशा होती. कन्येला जावईला घरातनं काढलेलं आहे बाहेर. सावत्र आई दार लावून बसली. सुमंतने गव्हाचा कोंडा भरलेलं पात्र दिलं. कौंडिन्य हा अमरावती नगरीजवळ अनुष्ठानात होता. सुशीलानी पाहिलं, निघाला आणि ते तिथून निघालेले. त्यावेळेला तिथे त्यांनी बघितलं काही स्त्रिया मंगल कलश घेऊन पूजा करत होत्या. तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. तिथे त्यांनी माहिती सगळी विचारली, व्रत केलं, रथामध्ये बसले. त्यांनी अनंताचा दोर तिच्या हाती बांधला. ती कौंडिन्य नगरात आली. आदर सत्कार झाला. धनिकांनाही भेटला. त्यांनी त्याला धन दिलं.
काही दिवस गेले. तो दोरा कसला आहे असं कौंडिन्यांनी विचारलं. ते वैभव अनंताचं आहे. त्यांनी त्या ठिकाणी त्याला वाटलं हिने वशीकरणाचा हा काही प्रयोग केलेला आहे. तो त्यांनी दोरा हिसकावला, अग्नीमध्ये टाकला. सुशिला चपळ होती, ती लगेच अग्नीकडे गेली. तो दोर काढला आणि दुधामध्ये टाकला. अनंताचा अपमान झाला, राज्य गेलं, नागरिक शत्रू बनले, चोरांनी लुटून नेलंय. आता त्याला अनंत भेटण्याची तळमळ लागली. तो अरण्यात गेला. अनंत भेटल्याशिवाय अन्न घेणार नाही. आंबे होते, पक्षी होते, त्याला आंबे होते, पक्षी त्याला स्पर्श करत नव्हते. सरोवर होतं, तिथे हौस होते, पण पाणी घेत नव्हते. तिथे उपाशी एक बैल होता, तोही चारा खात नव्हता. हत्ती दिसला, गाढव दिसलं, काही कोणी बोलत नव्हतं. शेवटी अगतिक होऊन जमिनीवर पडला. एक म्हातारा तिथे आलेला आहे. उठ, दाखवतो मी तुला अनंताचं दर्शन घडवतो. शेषशाही अनंत हवाय ना म्हणाले. पूर्वजन्मीच्या पापामुळे ही अवस्था झालेली आहे. पुढे त्याच्या कृपेने राज्यवैभव मिळालं. म्हणून त्यांनी विचारलं, हे काय होतं? आंबा आणि झाड. म्हणाले, जे विद्वान ब्राह्मण विद्याहीन आहेत, विद्या देत नव्हते, ते ब्राह्मण होते म्हणाले. सरोवरात हंसपक्षी होते, ते म्हणाले त्या पूर्वजन्मीच्या दोघी बहिणी होत्या. आपापसातच दान द्यायचं. सवाष्ण बोलवायचं झालं की हिने तिला, तिने त्याला. एक वेळेला अडचण ठीक आहे, पण दरवेळेला नाही आहे उपयोगाचं. आपापसात दानधर्म करत असत. बैल आहे, धनिक आहे, ते कोणालाही दान देत नव्हतं, त्याच्यामुळे तोही काही घेऊ शकला नाही. मग त्याला अनंताने दर्शन दिलेलं आहे. नक्षत्रात निवास दिला, 3 वर दिलं. तुझं ते दर्शन घेतील, त्यांचं दुरित नाहीसं होईल. सुख उपभोगा करता म्हणाले, नक्षत्र मंडळामध्ये तुझं पुनर्वसन होईल, पुनर्वसू नक्षत्रात राहशील. आणि 3रं म्हणाले, सुख उपभोगवन. ही गोष्ट कृष्णाने धर्मराजाला सांगितली. राज्य मिळालं. सायनदेवाकडून हे व्रत मुलाकडून करून घेतलं. मुलाच्या घरच्यांनाही ठेवून सेवा करायला गाणगापुरात सांगितलेलं आहे. राजाने धर्मराजाचं व्रत केलं. राजाने धर्मराजाने व्रत केलं. वेदोक्त व्रत आहे. सुख दुःख कोणी देणारा नसतो. हा व्यर्थ अभिमान आहे, जो तो कर्मरूप दोऱ्याने बांधलेला आहे. हा कर्मभूमीचा कायदा आहे. परमेश्वर सृष्टीकर्ता आहे, त्याच्या शक्ती अनंत आहेत, त्याचा अनंत देवता आहेत. तो न्यायाबद्दल निष्ठुर आहे. भक्ताकरता अवतार घेतो व भक्ताच्या विविध कामना योजना करून कर्मे करून पूर्ण करून घेत असतो. कृष्णाने हे व्रत सर्व युगात करण्याला सांगितलेलं आहे. प्रत्येक जीवाची ऋणानुबंध असतात. ते गुरु ओळखून अनुग्रह करतात. पूर्व उपासनेने ही जी देवता ऋणी असते, ते अंतर्ज्ञानाने ओळखून त्याच्या ठिकाणी त्याची जोड करून देतात. गुरु हा देवतेचं मंत्र देतो. उपासना आणि मंत्रदानाने रहस्य आहे या पाठीमागचं. अनंत दोरक 14 गाठी आहे. 14 आकड्याला महत्व आहे. 14 म्हणजे सप्तर वरचे लोक, सप्त खालचे लोक आहेत. 14 भुवनातील जीवांना सुखशांती मिळणं ही भक्तांची भावना असली पाहिजे. अनुताप झाल्यावर कौंडिन्याला दर्शन झालं, पूर्ण वैभव प्राप्त झालं, कृपा झाली. वृक्ष, पशु, पक्षी स्वतः अनंत पाहत गेले. अशी कृपा अनंताची भक्तांवर व्हावी, यासाठी ही गोष्ट गुरूंनी नामधारकाला सांगितली. असं आहे
अंत म्हणजे मर्यादा. जगामध्ये सर्व वस्तू मर्यादयुक्त आहेत. देशाची मर्यादा, जगाची अनंत म्हणजे अमर्याद विभू आहे. विभू म्हणजे सर्वव्यापी काळाची मर्यादा आहे. पदार्थ काही काळ राहतो, काळ नित्य आहे, पदार्थ कालावरच राहत असतात. तो परमात्मा नित्य कालमर्याद रहित आहे, परिच्छिन्न आहे. वस्तूला नामरूप असतं, याप्रमाणे हे सर्व घडत असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. या पाठीमागे एक रहस्य आहे. वेदोक्त व्रत आहे. पांडवांना श्रीकृष्णांनी हे व्रत करायला सांगितलं. श्रीकृष्ण पांडवांचा सखा आहे, परंतु कर्मभूमीवर ज्ञानी, अज्ञानी, तपस्वी, भक्त, अवतारी कोणीही असो, कर्मभूमीचे कायदे फार कठोर आहेत. कोणी कोणाला सुख किंवा दुःख देऊ शकत नाही. अशा प्रकारचं हे स्वरूप आपल्याला समजू शकतं. आणि म्हणूनच यासाठी निरनिराळ्या उपासना, उपास्य दैवता आहेत. सृष्टीकर्ता परमात्मा एक आहे, पण त्याच्या शक्ती अनंत आहे. त्यात अनंत देवता आहे. तो न्यायनिष्ठूर जरी वाटला तरी भक्तवत्सल आहे. भक्ताकरता तो अवतार घेतो व भक्तांच्या विविध कामना, विविध प्रकारच्या योजनांनी त्यांच्याकडून विविध कर्म करूनही पूर्ण करतो. असे लक्षात येते. गुरूंनी बहुधा शंकरांची व्रत उपासना सांगितली, पण सायनदेवाच्या कुटुंबाला विष्णू उपासना अनंत व्रत सांगितलं. कारण प्रत्येक जीवाच्या ऋणानुबंध कर्मानी जसा असतो तसा कोणत्याही देवतेशी असतो. पूर्व उपासना ही जी देवता ऋणी असते ती गुरु ओळखतात व त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतात. उपासनेचा आणि मंत्रदानाचं हे रहस्य आहे. पश्चात्ताप हे मोठं प्रायश्चित्त आहे. कौंडिन्याला ते मिळालं आणि म्हणून त्यांनी चित्ताची शुद्ध झाली आणि चित्तशुद्धीने देवाची कृपा झाली, हेच वर्म म्हणतात. नाथ महाराज म्हणतात, जेथे अनुताप नाही तेथे माझी कृपा नव्हे काही, कृपेचे वर्म हेची पायी जो अनुताप देई अनिवार. सुशीला भक्त आहे, त्यांची संगत कौंडिन्याला आहे, यासाठी परिणाम झाला व अनंताचे दोघांना उद्धार केला. हा बोधही या अध्यायातून मिळतो. आणि याप्रमाणे हे सगळं स्वरूप समजतं. अशीच कृपा भगवंताची व्हावी, अशा प्रकारचा आपण प्रार्थना करून आजचा विषय थांबवूया. प्रार्थना करूया देवाची एवढीच. गुरुची लीला जो करी नित्य पाठ, स्तुती भक्ती भावे करू एकनिष्ठ. तया पुत्र प्राप्ती महाज्ञान राशी, नमस्कार माझा श्री दत्तात्रयासी. जो औदुंबरी वाडी माझी त्रिकाळ, वसोनी त्रिकौलोकी क्रमी सर्व काळ. तया गुरुनाथा वर्णवेना मुखासे, नमस्कार माझा श्री दत्तात्रयासी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.